चिंचवड हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जिथे विविध पक्षांचे दिग्गज नेते एकमेकांसोबत उभे ठाकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महायुतीत भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतला शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात तीव्र स्पर्धा होताना दिसते. यात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, कोणता पक्ष कोणत्या नेत्यावर किंवा उमेदवारावर भरोसा ठेवेल आणि या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. चिंचवड हा मतदारसंघ पुणे शहराला लागून असलेल्या भागात आहे, जो सांगवी पासून देहू रोड जवळील किवळे मामुर्डी पर्यंत पसरलाय. या मतदारसंघात सुमारे 5.6 लाख मतदार आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ सामाजिक आर्थिकदृष्ट्या विविधरंगी आहे. श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक इथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आणि आव्हानात्मक राहिलाय. 2009 पासून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाने या मतदारसंघावर आपली पकड ठेवली आहे. लक्ष्मण जगताप यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी 2023च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. भाजपकडून शंकर जगताप, विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या नावांची चर्चा आहे. शंकर जगताप हे शहर भाजपचे अध्यक्ष असून त्यांनी निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. दुसरीकडे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शत्रुघ्न काटे यांच्यासारखे भाजपचे दिग्गजही शंकर जगतापांना शह देण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या अंतर्गत राजकारणात अस्वस्थता आहे. गेली 22 वर्ष जगताप कुटुंबानं आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे पक्षातील काही असंतुष्ट नेते आता बदलाची मागणी करतायत. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये आताही चर्चेचा जोर वाढलाय. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात एका मताने एकता झाली तरी उमेदवारांच्या वाटाघाटीची चित्र स्पष्ट होण्यास आता वेळ आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही चिंचवडसाठी मोठी स्पर्धा आहे. भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे आणि मोरेश्वर भोंडवे हे सर्वजण उमेदवारांच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे नाना काटे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध दर्शवला जातोय. त्यामुळे भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मजबूत पर्याय ठरू शकतात. नाना काटे यांनी गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत लाखभर मतं मिळवली होती. त्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेत अजित पवार यांच्याकडे उमेदवारीसाठीचा आग्रह धरला जातोय. मात्र महायुतीतील स्पर्धा आणि महाविकास आघाडी सोबतच्या चर्चांनी नाना काटे यांची स्थिती सध्या अनिश्चित आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्यात देखील चिंचवडच्या जागेसाठी ही जागा कोणाला सोडायची यावर चर्चा सुरू आहे. शिवसेनेतून राहुल कलाटे यांचं नाव पुढे येत आहे. कलाटेंनी 3 वेळा जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि पराभव पत्करलेला. मात्र अजूनही ते लढण्यास तयार आहेत, इच्छुक आहेत आणि त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. राहुल कलाटे यांनी तुतारी फुंकण्यास सुरुवात केलेली आहे अशी चर्चा आता राजकीय पटलावर होऊ लागले. महाविकास आघाडीतही त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे कलाटेंना खासदार अमोल कोल्हे यांचा पाठिंबा आहे. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचाही विचार केलाय. जर महाविकास आघाडीनं त्यांना तिकीट दिलं नाही तर चिंचवड विधानसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगताप कुटुंबाची मजबूत पकड. गेली 22 वर्ष या मतदारसंघात जगताप कुटुंबियांचं वर्चस्व राहिलंय. विरोधी पक्षांच्या इच्छुकांची संख्या वाढण्यामागेही हीच खंत आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात एकमत होणं अजून बाकी आहे आणि कोणता पक्ष उमेदवारी मिळवेल यावर सगळ्यांचं लक्ष आहे. जगताप कुटुंबियांची आघाडी कायम ठेवणं आणि विरोधकांनी दिलेल्या लढतीचा सामना करणं ही भाजपसाठी मोठी परीक्षा असणार आहे. शंकर जगताप यांच्या विरोधात पक्षातील अंतर्गत विरोध वाढत चाललाय आणि यामुळे भाजपवरही मोठं दडपण आहे. महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवली तर जगताप यांच्यासाठी लढणं कठीण होईल. या निवडणुकीत उमेदवारी आणि प्रचारावर अवलंबून अनेक गोष्टी घडू शकतात. चिंचवड मतदारसंघ हा विविध सामाजिक स्तरांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला मतदारांच्या वेगवेगळ्या गटांना आपल्याकडे वळवण्याचं आव्हान आहे. शिवाय पक्षांतर्गत कलह आणि इच्छुक उमेदवारांमध्ये होणारी चढाओढ यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाईल हे सांगणं सध्या तरी अवघड आहे. चिंचवड विधानसभेची ही निवडणूक अतिशय रोचक आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली असू शकते. कोणता पक्ष बाजी मारेल, कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि कोणता नेता विजयी होईल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र चिंचवड विधानसभेच्या या राजकीय चित्राविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.